नमस्कार, मी प्रमिला पाटील तुमचं छान अशा ब्लॉगमध्ये मी स्वागत करत आहे। तर माझी चालू आहे सकाळी सकाळी देवाची पूजा। तर हा व्हिडिओ जो आहे तो गुढीपाडव्याच्या दिवशीचा व्हिडिओ आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही गावीच होतो माझ्या बहिणीकडे, तर तिच्याच घरचा हा व्हिडिओ आहे। खूप छान असा व्हिडिओ आहे आजचा आणि खूप छान असा आम्ही ताईच्या घरी गुढीपाडवा साजरा केलेला आहे। तर मस्त अशी गुढीची रांगोळी काढलेली आहे आणि छान अशी आम्ही गुढी उभारलेली आहे मस्त। आणि आजूबाजूला पण खूप जणांनी छान छान अशा गुढी उभारल्या होत्या। हा व्हिडिओ अपलोड करायला माझ्याकडून थोडासा वेळ झाला आणि रांगोळी काढल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छान अशी आम्ही गुढी उभारलेली आहे। आणि त्यांच्या बाजूवाल्यांनी पण मस्त असे गुढी उभारलेले आणि सगळ्या जणांनी गुढी उभारल्या होत्या, पण एक दोन जणांचेच मी दाखवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये। आणि आईचं चालू आहे इकडे सकाळी सकाळीच सांडोया करायचं। छान अशा आईने गव्हाच्या सांडोया केलेल्या आहेत। आदल्या दिवशीच चिक करून घेतलेला होता गव्हाचा आणि 3 दिवस गहू भिजू घातलेले आहेत आणि त्यानंतर चिक काढून घेतलेला आहे। वरतीच आम्ही टेरेसवर चूल मांडलेली आहे। आम्ही गेल्यानंतरच चूल मांडली, आम्ही आमच्या हातानेच छान अशी चुलीची पूजा पण केली होती। तर आईने आता पाण्याला आंधण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेल टाकलेलं आहे। तुम्हाला वरतीचा थोडा व्हिडिओ दाखवते मी। हे बघा, हा व्हिडिओमध्ये याला लाजते आणि काहीतरी खात आहे। गवतीच्या मस्त असं गवतीच्या लावलेला आहे हिरवा कच्चा। आम्ही गेलो तेव्हा मोठा होता, आम्ही रोज गवती चहा बनवून थोडा थोडा करून त्याला अर्धा तर संपवलाच। आईचं चालू आहे आता चिक फोडायचं, म्हणजे जे आपण आदल्या दिवशी चिक काढून ठेवतो तर वरती जे खराब पाणी असते ते साचलेलं आधी काढून टाकलेलं आहे आणि तो फोडून घ्यायचा। त्यानंतर परत एकदा रात्री काढल्यानंतर परत सकाळी काढायचा। हे बघा, मस्त असं समोरच ताईच्या बाजूवाल्यांकडे बेलाचं जे झाड आहे मोठं, मी तुम्हाला दाखवत आहे ते, आणि मस्त असे मोठे मोठे त्याला बेल पण लागलेले आहेत। हा जो व्हिडिओ आहे तो एकदम सकाळी सकाळचा व्हिडिओ आहे। सकाळी जवळजवळ 6 वाजले असतील। तर कुरड्या पापड्या काही बी करायचं म्हटलं की एकदम सकाळीच करायला लागते, नाहीतर लगेच गावाला 8 वाजले म्हणजे टेरेसवर लगेच ऊन होऊन जाते। तर झूम करून व्हिडिओ दाखवत आहे मी तुम्हाला। रोड अगदी जवळ आहे माझ्या बहिणीच्या घराच्या, म्हणजे टेरेसवरून अगदी दिसते जवळच। आणि मस्त असे छान आजूबाजूवाल्यांनी काही जणांनी फुलं पण लावलेले आहेत। तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये। आता आपल्याला चिक वरून घ्यायचं आहे, ताई टाकते चिक आणि आईचं चालू आहे वरायचं। ह्याच्या आपल्याला प्लेन सांडोया करायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी पण आईने सांडोयाच केलेले आहेत, तीळ टाकून सांडोया केलेल्या आहेत। पण त्या दिवशी आम्ही बाहेरगाव गेलेलो होतो, पण शूट काही कोणी केलं नाही, पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या पण दाखवलेल्या आहेत। आणि ताईने कुरड्या पण केलेल्या आहेत छान छान, म्हणजे माझी मोठी ताई आहे त्या ताईने, त्या पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत। तर वर्षभर जे लागते आपल्याला कुरड्या पापड सांडोया मुंगोळ्या माझी ताईच करून देते गावावरून। आई येते तिच्या घरी मदतीला करू लागायला थोडंसं, पण यावर्षी आम्ही काही कामानिमित्त गावी गेलो तर सांडोया आमच्या समोर झाल्या, पण आमचे फिऱ्यातच इकडे तिकडे दिवस गेले, तर आम्ही फक्त सांडोयाचीच मदत करू लागले आणि मला तर काही जास्त एवढं येत पण नाही। मग ताई आणि आई मिळून सर्व करतात आणि आम्हाला वर्षभरासाठी आम्हाला जे लागते ते आम्ही घेऊन येतो मुंबईला। आणि मस्त अशी सकाळ सकाळ गावाकडची। आणि आता ताईचं चालू आहे कपडा पिळायचं, ज्यावर आपल्याला जे सांडोया घालायचे आहेत तो कपडा भिजून घ्यायचा, जो धोतराचा कपडा असते किंवा तुम्ही कुठलाही कॉटनचा कपडा घेऊ शकता, आणि तो भिजून घ्यायचा आणि नंतर मस्त असा प्लेन असा आतरायचा आणि त्यावर सांडोया अशा व्यवस्थित घालायच्या। तर ताईच्या घरी मी मुंगोळ्या केलेल्या आहेत, तर त्या मुंगोळ्याची रेसिपी मी काढलेली आहे। ते रेसिपी माझ्या जे दुसरं चॅनल आहे प्रमिलाज कुकिंग शॉर्ट, त्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी मुंगवड्या तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत आणि खूप छान छान त्या चॅनलवर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील शॉर्ट। आणि तुम्ही ते चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्या चॅनल तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा।
रेसिपीचे कुठले व्हिडिओ असो मी त्या चॅनलवर शॉर्ट अपलोड करणार आहे आणि या चॅनलवर आपले ब्लॉग हे चालूच राहतील. तर चालू आहे आईचं चिक आता शिजलेलं आहे, तर आईच्या चालू आहे सांडोळ्या घालायचं. थोडीशा सांडोळ्या मी पण घालू लागल्या, पण जो व्यवस्थित शेप असते सांडोळ्याला तो काही मला जसा पाहिजे तसा जमत नव्हता. तरी पण मी खूप छानपैकी प्रयत्न केलेला आहे. तर सकाळची पूजा केलेली मी तुम्हाला दाखवत आहे. मस्त अशी प्रसन्न वाटते. तर वरती चालू आहे आईचं सांडोळ्या घालायचं आणि खाली या दोघींचं चालू आहे जेवण बनवायचं. जी फर्स्ट नंबरला आहे ती माझी ताई मुंबईला असते आणि जी सेकंड नंबरला आहे ती गावाला असते, ती माझी मोठी ताई आहे. तिचंच घर आहे हे. आणि दाजीचं चालू आहे मोबाईल खेळायचं आणि मिस्टरांचं चालू आहे इकडे मस्त आराम. गावाला गेलं की मस्त आराम मग करायला मिळते, नाहीतर मुंबईत काम आणि कामच आहे. आणि माझं आणि आईचं चालू आहे, परत आली मी वर. माझं आणि आईचं चालू आहे सांडोळ्या घालायचं. आधी बोलल्याप्रमाणे मला काही पाहिजे असा शेप आला नाही, येत होता पण आईसारखा कसा येणार, म्हणून मग आई बोलली राहू दे. 7-8 घातले मी आणि आई बोलली नको घालू, तुम्हीच घालते सांडोळ्या. आणि मस्त अशा सांडोळ्या घालून झाल्या. आणि काही सांडोळ्यामध्ये आईने तीळ पण टाकलेले होते, भरपूर असे तीळ टाकलेले आहेत आणि ह्या तिळाच्या सांडोळ्या अगदी मस्त लागतात. आणि मस्त अशा संध्याकाळपर्यंत आपण सुकू दिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा त्या दिवशी संध्याकाळी धोतर जे असते ते उलट्या साईडनं ठेवून पाणी शिपून मस्त अशा काढून 2 दिवस सुकून घेतल्या. तुम्हाला मी दाखवता येता तिळाच्या असे भरपूर तीळ टाकलेल्या सांडोळ्या आणि प्लेन सांडोळ्या तुम्हाला दोन्ही मी दाखवत आहे. आणि बाजूला खाटीवर कुरड्या पण घातलेल्या आहेत. ह्या माझ्या ताईने कुरड्या बनवलेल्या आहेत, मस्त अशा कुरड्या झालेल्या आहेत. पांढऱ्या शुभ्र कलरच्या पण करते ती, पण अजून काही केलेल्या आहे. तर कुरड्या अजून काही सुकायच्या बाकी आहेत, अजून 1 दिवस कुरड्या सुकतीलच. आणि आता चालू आहे माझा स्वयंपाकवरती, म्हणजे स्वयंपाक आम्ही तिघी मिळून थोडं केले. पण तळणाचं काम जे सांडोळ्या कुरड्या ते मी तळून तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशा मस्त सांडोळ्या आपल्या फुललेल्या आहेत. आणि तिळाच्या पण सांडोळ्या तळल्या, कुरड्या पण तळल्या. आणि आता आपल्याला गोडीला नैवेद्य दाखवायचं आहे. तर लवकरच आम्ही स्वयंपाकाला लागलेलो होतो. छान असा पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता. तळणाचं काम वरती चुलीवर आणि बाकीचा स्वयंपाक खाली गॅसवर केला. तर तुम्ही बघू शकता कुरडे किती मस्त अशी आपली फुललेली आहे, पांढरं शुभ्र झालेली आहे. तर आता संध्याकाळचे 5-5:30 वाजले. तर आपला गुढी काढण्याचा जो वेळ आहे तो झालेलाच आहे. तर सर्वात पहिलं आपल्याला गुढी काढायच्या आधी गुढीला नैवेद्य दाखवून घेणार आहे आणि त्यानंतर आम्ही गुढी काढलेली आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त अशा आपल्या सांडोळ्या, तिळाच्या सांडोळ्या आणि कुरड्या मस्त अशा झालेल्या आहेत. तर तुम्ही अजूनही माझ्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.